विश्रांतीनंतर एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। क्रीडा पोर्टल बंद असल्यानं खेळाडूंची नोंदणी आणि क्रीडा स्पर्धांचं नियोजन रखडलंय। त्यामुळे पोर्टल तात्काळ सुरू करून स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि क्रीडापटू सुहास साळोखे यांनी क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांच्याकडे केली आहे। यावेळी येत्या 25 ऑगस्टपर्यंत पोर्टल सुरू करण्याचं आश्वासन उपसंचालकांनी दिलंय। क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक माहिती भरण्याचं क्रीडा विभागाचं पोर्टल अद्याप सुरू झालेलं नसल्यानं शाळांसमोर अडचणी निर्माण झाल्यात। खेळाडूंची नोंदणी तसंच स्पर्धांशी संबंधित आवश्यक माहिती भरणं शक्य होत नसल्यानं स्पर्धांच्या आयोजनावर परिणाम होतोय। क्रीडा पोर्टल बंद असल्यानं खेळाडूंची नोंदणी आणि स्पर्धांसाठी आवश्यक माहिती भरण्यात अडचणी येत आहेत। त्यातच शिक्षकांचं BLO काम आणि 12वीची बदली प्रवेश प्रक्रिया रखडल्यानं अनेक खेळाडूंचे प्रवेश अद्याप झालेले नाहीत। यामुळे स्पर्धांचं वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी करत सुहास साळोखे यांनी शिष्टमंडळासह क्रीडा उपसंचालकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। यावेळी त्यांना निवेदनही देण्यात आलं। दरम्यान येत्या 25 ऑगस्टपर्यंत क्रीडा पोर्टल सुरू करून त्यानंतर स्पर्धांचं नियोजन करण्याचं आश्वासन देण्यात आलं। यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी विद्या सिरस, क्रीडाधिकारी अरुण पाटील, तुकाराम साळोखे, बंटी साळोखे, अमित पै, अमर ढेरे, राजू खद्रे, जयंत मिठारी, गफूर शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।